मे आय कम इन सर? हा किशोर ये ना. सर आत्ताच एक रिसेंटली स्टुडंट प्लेस झाली, ओके, तर तिचा आपल्याला पॉडकास्ट शूट करायचा आहे. घ्या ना मग करून. नाही सर, तुम्हालाच करायचा आहे. ओके, मला करायचं शूट. हा सर. ठीक आहे, चला मग. ठीक आहे सर. हाय, दिस इज शिवराज. वेलकम टू अवर पॉडकास्ट द करिअर डायरीज. आज आपल्या सोबत आहेत किशोरी, ज्यांनी आपल्याकडे फुल स्टॅक जावा डेव्हलपर नावाचा एक कोर्स केला होता आणि तो कोर्स केल्याच्या नंतर त्या द रिसर्च इनसाइट्स या कंपनीमध्ये प्लेस झालेल्या आहेत. सो किशोरी, वेलकम टू अवर पॉडकास्ट. थँक्यू सो मच सर. बिफोर वी आर गोइंग टू स्टार्ट द पॉडकास्ट, जस्ट मला एक तुझ्याबद्दल थोडी इंट्रो दे ना, म्हणजे असं तुझ्याबद्दल थोडी माहिती. तू कुठून बिलॉंग करतेस, तुझं एज्युकेशन काय आहे, याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन दे मला. मी किशोरी किरण पवार, सांगली महाराष्ट्रातून आहे आणि मी 12वी नंतर बीटेक डिग्री घेतली पद्मभूषण वसंतराव दादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सांगलीमधून. कोणत्या ब्रांच मध्ये? कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. इन विच इयर? 2022 पास आउट इयर. तू 2022 ला पास आउट झाली, ठीक आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग करून. नॉर्मली आता कोणत्या कॉलेजमध्ये लास्ट इयरला प्लेसमेंट्स वगैरे असतातच ना. हो. सो मग तू काय प्लेसमेंटला वगैरे त्यावेळेस काय बसली होती का नव्हती, म्हणजे कसं होतं तुझं त्यावेळेस? ऍक्च्युली तिथूनच माझा टर्निंग पॉईंट असं झाला की माझं गोल एक असं होतं की मी एमपीएससी करत होते, म्हणजे मला गव्हर्नमेंट प्रिपरेशन करायची होती. आणि मी ज्यावेळी म्हणजे ड्युरिंग दॅट टाइम की कोविड होता, तर कोविडमुळे कॉलेजेस वगैरे सगळे बंदच होते. मग त्यामुळे मी एमपीएससीचा क्लास लावलेला 3rd इयरला आणि एमपीएससी वरतीच फोकस केलेला की जे मी इकडे असं काही विचारच नाही केला की आयटीचा असा. माझी कम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रांच होती खरं, पण फोकस गव्हर्नमेंट प्रिपरेशन वरतीच केलेला. तर मग ते करत असताना त्यावेळी प्लेसमेंट्स होते कॉलेजला असं, पण लक्ष काही तिकडे दिलेलं नाही. आणि गव्हर्नमेंट प्रिपरेशनला कसं खूप वेळ लागतो. मी 1 इयर त्याच्यामध्ये घालवलं. 1 इयर फुल फोकस केला त्याच्यावरती, पण राहतच ना की भरपूर अभ्यास करावा लागतो वगैरे असं. आणि त्यात असं की कम्प्युटरसाठी जॉब्स वगैरे आणि ब्रांच एवढी चांगली असताना मग गव्हर्नमेंटकडे जाणं वगैरे असं तसं. तर मग घरचे पण वगैरे असं म्हणत होते ना, मग जॉबचं कसं काय असं. मग त्याच्यानंतर असा विचार केला की नाही, आपली कम्प्युटर इंजिनिअरिंग ही आपली ब्रांचच असेल आणि आपण त्याच्यामध्ये करिअरच काय टेक्निकली आपण आपल्या करिअरमध्ये काही करतच नसेल तर मग काय. लास्ट इयर नंतर काय प्लेसमेंट्स वगैरे तिकडे काय झालंच नाही. कारण मग तू दिलेच नाहीस ना कंपनीला, कारण एमपीएससी करत होतीस ना तू. हा. मग त्याच्यानंतर असा विचार केला, पण त्याच्यानंतर सगळे कॉलेजेस वगैरे सगळे चालू झाले. त्यामुळे मग त्यावेळी मार्केट थोडंसं डाऊन आलं आयटीचं कम्प्लिटली, कारण फुलफिल झाले ना सगळे असं. मग त्यावेळी विचार केला की मग कोर्स वगैरे करावा लागेल असं तसं. मग असं विचार केला की पुण्यातच करेन. पुणे मी ह्याच्या आधी पण एकदा येऊन गेलेले वगैरे असं. सो इट्स बेटर टू की पुण्यामध्येच मी राहीन असं तसं. मग त्याच्यानंतर पुण्यामध्ये आल्यावरती पण प्रश्न आहे की कुठे लावायचा. तुला एक इंटरप्ट करतो की तू एमपीएससी करत होतीस, कंपन्यांना तिकडे बसलीच नाहीस, इथपर्यंत ठीक आहे. पण त्यानंतर मग ते एमपीएससीचं काय झालं, मग तू एमपीएससी का सोडली करणं? हा, मी एमपीएससी दिली आणि ज्यावेळी म्हणजे पेपर 1 टाइमच दिला फक्त, कारण वर्षातून एकदाच त्याचं टाइम टेबल पडतं. मग त्यावेळी काहीतरी 36चं मेरिट लागलेलं मे बी, आणि मला 30 का 31 काहीतरी होते, म्हणजे 4-5 मार्कांमुळे मेरिट म्हणजे पहिल्याच एक्झामचं. मग पेशन्स खूप लागतात ना त्याच्यामध्ये. मग घरच्यांचं पण थोडंसं लोड असतं की बाबा की इंजिनिअरिंग केलंय आणि मग आता इकडे गव्हर्नमेंट प्रिपरेशन वगैरे असं तसं. मग थोडं स्वतःला पण वाटलं की नाही, करिअरमध्ये टेक्निकली पण थोडंफार असायला पाहिजे ना असं. तर मग त्याच्यानंतर मग असं विचार केला की नाही, मी आता कोर्सच करेन. माझं बॅकग्राऊंड पण आयटी आहे, तर मग कोर्स करूनच पुढे जॉबचं वगैरे बघेन. पण त्यामध्ये पण पॉइंट असा होता की कोर्स करायचा कुठे किंवा काय, कारण पुण्यातलं एवढे इन्फॉर्मेशन माहित नव्हतं ना की कुठला कोर्स चांगला आहे किंवा कुठे क्लास लावला पाहिजे, कुठलं इन्स्टिट्यूट चांगलं आहे. म्हणजे आयटी मध्ये जॉब करण्यासाठी तू असं ठरवलं की अगोदर कोर्स करायचा आणि नंतर आयटी मध्ये जॉबला लागायचं. कारण कसं होतं की ज्यावेळी कॉलेजमध्ये आपण शिकतो वगैरे ते प्रॉपर आपल्याला देतात हे असं, पण विषय असतो की आपल्याला लाईव्ह प्रोजेक्ट वरती काम नसतं किंवा प्रॅक्टिकली नॉलेज नसतं, फक्त थेरॉटिकली. आणि प्रॅक्टिकल नॉलेज हे वगैरे कसं की ट्रेनिंग थ्रू आपल्याला लाईव्ह प्रोजेक्ट वरती ऍज अ इंटर्नशिप मध्ये करता येत असं. मग त्यामुळे मी असं विचार केला की प्रॉपर नॉलेज घेऊनच कंपनीमध्ये एंटर केलेलं बेटर आहे. ओके, म्हणजे आता तू ठरवलं की आता आपल्याला एमपीएससी तू सोडलंस, त्यानंतर ठरवलं की आता एक कोर्स करायचा चांगला आणि आयटी मध्ये जॉबला लागायचं. मग टेक्निकल पर्यंत कशी आली? पुण्यात तू फर्स्ट टाइम आली होती का सेकंड टाइम? सेकंड टाइम आलेली. तुला टेक्निकल बद्दल काय इन्फॉर्मेशन भेटली, कुणाकडनं भेटली, तू कशी आली? तर ऍक्च्युली म्हणजे मला काही इथलं एवढं माहित नव्हतं, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बद्दल एवढं काय माहित नव्हतं. फक्त एवढं माहित होतं की कोर्स करायचा, पण चांगल्या इन्स्टिट्यूटला असं. तर माझी एक मैत्रीण आहे इथं, ऐश्वर्या म्हणून, ती हेक्झावेअरला आहे. तिचं झालेलं सिलेक्शन माझ्या बरोबरचीच. मग तिला मी सोबत घेऊन जेवढे पण इन्स्टिट्यूट आहेत ना त्या सगळ्यांना भेट दिली
की तिला पण थोडंफार बाहेरचं माहिती आहे आणि कुठलं काय कंपनीत कसं एक्झॅक्ट नॉलेज हवंय जे की कुठल्या इन्स्टिट्यूट मध्ये मिळेल वगैरे असं. मग मी त्यासाठी तिच्यासोबतच आले आणि सगळ्या इन्स्टिट्यूटना व्हिजिट केलं. मग प्रत्येकाला की असं नाही, इथल्या जेवढे पण होते ना तेवढ्या प्रत्येक इन्स्टिट्यूटला व्हिजिट केलं, कसं वाटलं, म्हणजे एक्झॅक्ट ते नॉलेज कितीपर्यंत देत आहेत किंवा इंटर्नशिप मध्ये काय देतील वगैरे असं. मग त्याच्यानंतर सेम गुगल मॅपवरून असे सगळे शोधत होते. त्यावेळी टेक्रिल पण होतं त्याच्यामध्ये. मग टेक्रिलचे पण रँकिंग वगैरे पण चांगले होते. तर मग मी इथं पण व्हिजिट करायचं ठरवलं आणि ज्यावेळी आले शैलेश सर टेक्रिलचे, त्यांनी इतकं प्रॉपर सांगितलं की म्हणजे तुम्ही आता कुठे आणि तुम्हाला कुठेपर्यंत नेऊन पोहोचवणार आहे ही टेक्रिल इन्स्टिट्यूट, हे इतकं असं सांगितलं की मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही डेमो वगैरे बघा आणि त्याच्यानंतर कन्फर्म करा की तुम्हाला क्लास करायचा आहे की नाही वगैरे असं तसं. हा, मग त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलं की होल सिलेबस कव्हर केला त्यांनी सांगितला. त्याच्यानंतर त्याच्या 3 महिन्यानंतर तुम्हाला लाईव्ह प्रोजेक्ट्स वरती इंटर्नशिप देणार किंवा काम करायला लावणार, म्हणजे कंपनीमध्ये गेल्यावरती काही प्रॉब्लेम नको अशा टाईपमध्ये. तर मग त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी डेमोला आले आणि मोस्ट ऑफ डेमो 2 ते 3 दिवसाचा असतो. आणि त्याच्यानंतर आपण डिसाईड करतो की ट्रेनिंग करायचं आहे की नाही असं. तर मग मी दुसऱ्या दिवशी आले आणि पहिल्या डेमो मध्येच मी टेक्रिल कन्फर्म केलं. ओके, पहिल्या डेमो मध्ये कळलं की आपल्या इकडे चांगलं नॉलेज मिळणार. पण अजून एक क्वेश्चन होता माझा तुला, की आपल्याकडे आता खूप सारे कोर्सेस आहेत. हो, लाईक फुल स्टॅक जावा डेव्हलपर आहे, फुल स्टॅक .NET डेव्हलपर आहे, फुल स्टॅक पायथन आहे, डेव्हऑप्स आहे, डिजिटल मार्केटिंग आहे, टेस्टिंग आहे. सो कोर्स चॉईस कसा केला असतो, म्हणजे हा मला डेमो अटेंड करायचा आहे, या कोर्सचा डेमो अटेंड करायचा आहे ना, तर ते कसं चॉईस केलं? म्हणजे माझं थोडंसं आधी थोडंफार ठरलेलं की जावा वगैरे माझं थोडंफार झालेलं आधी. ओके. आणि फ्रंट एंड मध्ये फुल स्टॅक मध्ये फ्रंट एंड आणि बॅक एंड दोन्ही येतं ना, फुल स्टॅक येतो पूर्ण. तर मग मी आधी असं विचार करत होते की नाही एखादाच कुठला तरी कोर्स किंवा म्हणजे नाही का मन स्टॅक किंवा असं एकच फ्रंट एंड किंवा बॅक एंड एकच कुठला तरी करायचा. पण शैलेश सरांनी कसं की मोटिवेट केलं की बाबा एक कोर्स केला ना तर त्याच्यामध्ये सगळं ओव्हरऑल कव्हर होत आहे. तर कंपनीमध्ये कुठल्या जरी आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आली तर तिथं प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे की आपण हे नाही केलेलं वगैरे. तर त्या गोष्टीमुळे माझं फिक्स झालं की मी फुल स्टॅक करेन, जेणेकरून की बॅक एंड आणि फ्रंट एंड दोन्ही पण होऊन जाईल. हा, म्हणजे की पोझिशन जे असतात ते वाढतात ना डिरेक्टली. मग जर ऑपॉर्च्युनिटी वाढतात ना डिरेक्टली, लगेच फ्रंट एंड केलं तर फ्रंट एंडला जातं, बॅक एंड केलं तर बॅक एंडला जातं. पण फुल स्टॅक केल्याच्या नंतर ते जी काय पोझिशन ओपन होतील त्या पोझिशनला तुम्ही इंटरव्ह्यू अप्लाय करू शकता, इंटरव्ह्यू वगैरे देऊ शकता. बरं, मला सांग, तू ठरवलं आता की फुल स्टॅक जावा डेव्हलपर कोर्स करायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर कंपनीमध्ये जॉब पाहिजे, ठीक आहे ना. आपल्या त्या कशा, ती प्रोसेस कशी होती म्हणजे तुझी या टेक्रियल मधली, फ्रॉम स्टार्ट टू कोर्स त्याच्यानंतर इंटरव्ह्यूला जाण्यापर्यंत? आता याच्यामध्ये कंपनीसाठी तर मस्ट असतं पहिलं की टेक्निकल नॉलेज, आणि दुसरं कम्युनिकेशन आणि एक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे ऍप्टिट्यूड. ओके, म्हणजे 3 राऊंड असतात. 3 राऊंड असतात. हा, मग त्याच्यानुसारच टेक्निकलमध्ये असंच होतं की पहिला टेक्निकल नॉलेज ते कव्हर अप करतात, त्याच्यानंतर मग सॅटर्डे संडे त्याच्यासोबतच कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करतात आपलं. ऍट द एंडिंग ज्यावेळी हे दोन्ही होईल त्यावेळी ऍप्टिट्यूड स्पेशल सेशन होतं 1 मंथ साठी असं. ओके. तर मग हे तिन्ही पण कव्हर अप करतात. स्टाफ एवढा फ्रेंडली आहे आणि सगळं व्यवस्थित आपल्यावरती वर्कआउट होतं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इंटरव्ह्यू साठी प्रिपेअर होतो आपण. तू पहिलं टेक्निकल नॉलेज परफेक्ट करून घेतलं, त्यानंतर मग कम्युनिकेशन स्किल आणि त्यानंतर ऍप्टिट्यूड. ओके. आणि त्यानंतर मग काय झालं, तू इंटर्नशिप जॉईन केली ना आपल्याकडेच, आणि सायमल्टेनियसली तू काय करायला लागली, जॉबसाठी इंटरव्ह्यू. म्हणजे आता कसं की इथं टेक्निकलच असं आहे की हे तिन्ही प्रॉपर ज्यावेळी होईल ना त्यावेळेस स्टुडंट इंटरव्ह्यू साठी प्रिपेअर होतो. तर मग त्याच्यानंतर इंटरव्ह्यू कॉल्स वगैरे देऊ शकतात ते, असं म्हणजे याच्या आधी पण देतात, पण डिपेंड्स की कसं की प्रॉपर नॉलेज झालं तर ठीक आहे. मग त्याच्यानंतर मग इथंच मी म्हणजे इंटर्नशिप केली आणि त्याच्यामध्ये पण जेवढे पण क्लायंट प्रोजेक्ट, जेवढे पण लाईव्ह प्रोजेक्ट असतात ना त्याच्यावरती वर्क करायला मिळालं आणि एक्झॅक्ट समजलं की कंपनीला एक्झॅक्ट आउटपुट काय हवं असतं. तर मग त्याच्यामुळे समजलं की कंपनीमध्ये वर्क कसं असतं, वर्क कसं केलं जातं. ओके. म्हणजे ज्यावेळेस तुझे सगळे तिन्ही कम्प्लीट झाले, ऍप्टिट्यूड, टेक्निकल आणि ते, त्याच्यानंतर कारण दररोज तर कंपनीचे इंटरव्ह्यू शेड्यूल होत नाही. सो बाय सायमल्टेनियसली तू काय केलंस, इंटर्नशिप जॉईन केली आपल्याकडे, त्याच्यावर लाईव्ह प्रोजेक्टवर कामही करत होतीस, याची तयारी झाली होती तुझी आणि कंपनीची इंटरव्ह्यू पण देत होती. असंच आहे ना सगळं? बरं, मला सांग, आता तू प्रॉपर प्रिपेअर झाली होती, इंटर्नशिप पण करत होती, तुझं नॉलेज पण प्रॉपर आता चांगलं झालं होतं. तर सगळ्यात इम्पॉर्टंट, कारण कसं आता किती जरी काही जरी असेल, नॉलेज किती घेतलं आपण, सगळ्या गोष्टीसाठी प्रिपेअर झालो, तर असं नाही होत की पहिल्याच कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला. नॉर्मली क्विचितच असं होतं कधीतरी की पहिल्याच कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला आणि पहिलेच आपलं सगळं सिलेक्शन झालं. बरोबर आहे का? कधीतरी होतं असं. तर मला सांग, पहिला मी तुला विचारतो, तू किती कंपन्यांमध्ये रिजेक्ट झालीस आणि का झालीस त्या कंपन्यांमध्ये रिजेक्ट?
ठीक आहे ना. तर टेक्रेलने प्रोव्हाइड भरपूर कंपन्या केलेल्या, पण थोड्याफार माझ्या पण चॉईसच्या होत्या कंपन्या की मी इथे करेन किंवा तिथे करेन असं. तर मग आतापर्यंत असं 10 कंपन्यांचे तर मी इंटरव्ह्यू दिलेले की जिथे मी रिजेक्ट झालीये. म्हणजे काही कधीतरी ऍप्टिट्यूड मधून बाहेर आलीये किंवा टेक्निकल पर्यंत पोहोचलीच नाहीये कम्युनिकेशनमुळे, कारण आयटी मध्ये तर कम्युनिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे ह्या गोष्टीसाठी. नाही नाही, मला सांग, सपोज आता कधी कधी काय होतं की 1-2-3 आपल्या रिजेक्शन झाले, माणूस डिमोटिवेट होऊन जातो ना. तर मग तू ते कसं ओव्हरकम केलं की नाही, आता आपल्या 10 कंपन्यांनी तुला रिजेक्ट केलं तरी तू 11वी कसं काय देते. मग ते खूप इम्पॉर्टंट आहे की 10 कंपन्यांनी मला रिजेक्ट का केलं, ते सोल्युशन पण काढणं गरजेचं आहे ना. नॉर्मली आपण समोरच्यांना धोका देऊ शकतो पण स्वतःला कुठे धोका देणार ना. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तर तुला काय वाटलं, म्हणजे काय तुझ्यामध्ये ऍक्च्युअली काय म्हणजे विकनेस काय होता तुझ्यावाला की कंपन्या तुला रिजेक्ट करत होत्या? खरं तर म्हणजे माझं कम्युनिकेशन होतं पण प्रॉपर फ्लुएंट लागतं मोस्ट ऑफ आयटी मध्ये असं. तर मग बऱ्यापैकी कंपनीमध्ये असंच झालं की कम्युनिकेशनमुळे थोडंसं बाहेर पडले. मग त्याच वेळी असं समजलं की नाही का, एकदा गेलीये तर ठीक आहे इकडे तिकडे, त्यावेळी पण थोडं आपलं डिमोटिवेट होतो वगैरे, पण स्वतःला पुन्हा कव्हरअप करायचं की आता इथपर्यंत आलोय तर पुढे जायचंय. मग त्याच्यानंतर पण दुसऱ्या कंपनीमध्ये पण मी कम्युनिकेशन, म्हणजे एक एक्झाम्पल सांगते की त्या कंपनीमध्ये 5 राऊंड होते आणि आम्ही टोटल 65 स्टुडंट होतो. वॉकिंग म्हणजे असं फुल बाकीचे पण स्टुडंट्स होते प्लस टेक्निकलचे पण वगैरे असं. आणि त्याच्यामध्ये 5 राऊंड पर्यंत ना मी एंडिंग पर्यंत पोहोचले. 4थ्या राऊंड पण क्लिअर झाला माझा आणि एकच शेवटचा HR राहिलेला जो की कम्युनिकेशनचा होता. मग बऱ्यापैकी 4थ्यापर्यंत टेक्निकल झालं तर वाटतं ना की बाबा आता सिलेक्शन थोडंच राहिलं, थोडंच म्हणजे होऊन जाईल वगैरे. मग असेच होप्स होतील की होऊन जाईल. आणि त्या 65 मधले फक्त 7 ते 8च फक्त राहिलेले त्याच्यामधले, त्यातले ते घेणार होते वगैरे. मग वाटलं की होऊन जाईल, त्यांनी चांगलं फीडबॅक दिलं आणि ते म्हणले की कळवतो तुम्हाला. मग ऍक्च्युअली त्या टाइमला असं झालं की त्यांनी होल्डवर ठेवलं कम्युनिकेशन बघून, की त्या कम्युनिकेशनमुळे मला त्या कंपनीमध्ये रिजेक्शन आले की ऍट द एंडिंग पर्यंत पोहोचून सुद्धा होल्डवर ठेवून पुन्हा रिजेक्ट केलं त्यांनी. मग असं वाटलं की कम्युनिकेशन वरतीच जास्त आपलं हे होतंय. तर मग टेक्निकल इन्स्टिट्यूटने पुन्हा त्या कम्युनिकेशन वरती मला म्हणजे वर्कआउट केलं माझ्यावरती. नाही, हे खूप इम्पॉर्टंट लक्षात ठेव. तू जर सांगितलं नसतं आम्हाला सर मी या गोष्टीमुळे रिजेक्ट होते, तर आम्ही तुमच्यावर कामच केलं नसतं ना. मग कारण ज्या गोष्टीवर सपोज आम्हाला माहित आता ही मुलगी याच्यामध्ये वीक आहे आणि ते आमच्यापेक्षा त्या मुलीला जास्त माहित असतं किंवा त्या मुलाला जास्त माहित असतं, तर मी रिजेक्ट, कारण आम्ही तर तिथे पर्सनली इंटरव्ह्यूला जात नाही, आम्ही तुम्हाला पाठवतो ना. की स्वतःला कळायला पाहिजे की माझं ऍप्टिट्यूड वीक आहे, माझं टेक्निकल वीक आहे किंवा माझं कम्युनिकेशन वीक आहे. मग ते ओव्हरकम करून आपण त्यांना पुन्हा ट्रेन करतो, त्यानुसार परत आपण त्यांना काय करतो, मग इंटरव्ह्यू द्यायला लावतो. मग सगळं ठीक आहे ना. मग मी सरांना ज्यावेळी सांगितलं म्हणजे कम्युनिकेशनच्या रिलेटेड झालंय सगळं असं तसं, तर मग त्याच सॅटर्डेला सरांनी HR चा राऊंड पुन्हा ठेवलेला. म्हणजे की तुमचं कुठे काय इंटरव्ह्यू मध्ये चुकतंय किंवा कुठे काय कमी पडताय तुम्ही काय वर्कआउट केलं पाहिजे. मग त्यासाठी पुन्हा सॅटर्डेला सेशन ठेवलं आणि पुन्हा त्याच्यावरती वर्कआउट चालू झालं. तू सांगितलं की नाही आता 10 कंपनी रिजेक्ट केलं, मग तू कसं स्वतःला ओव्हरकम केलं, कम्युनिकेशन स्किल तू डेव्हलप केल्या. आता जी कंपनीमध्ये तू सिलेक्ट झालेली आहेस, द रिसर्च इनसाइट्स, सो हिचं प्रोसेस कशी होती? त्या कंपनीत अप्लाय झालं आणि अप्लाय केल्यानंतर त्यांचे 2च राऊंड होते. म्हणजे त्यांना इमिजिएट हायरिंग होती आणि प्लस त्यांना एक्सपिरियन्स वगैरे असे पण कॅन्डिडेट्स हवे होते ज्यांनी इंटर्नशिप वगैरे केली असं तसं. तर मग त्याच्यामध्ये टेक्निकल आणि HR मध्येच. मग टेक्निकल राऊंड मध्ये पण त्यांनी ह्या गोष्टीचं पॉईंट आउट, म्हणजे स्ट्रॉंग पॉईंट हा झाला की इंटर्नशिप केली ना मी, त्यामुळे त्यांना एक्सपिरियन्स हा काउंट झाला त्यांच्यासाठी की एक्सपिरियन्स लेवलचे कॅन्डिडेट्स आपल्या कंपनीमध्ये वर्क करू शकतात असं. बघ तुला याचा फायदा झाला की नाही की तू टेक्निकल राऊंड कम्प्लीट केल्यानंतर जी इंटर्नशिप जॉईन केली आपल्याकडे, सो तो एक्सपिरियन्स पण काउंट झाला आणि त्याचा फायदा तुला इकडे पण झाला ना. नुसतं तू इंटरव्ह्यूज देत बसले असती, सो दॅट विल बी डिफिकल्ट, म्हणजे थोडं डिफिकल्ट झालं असतं ना. ऍज कम्पेअर फ्रेशर पेक्षा एक्सपिरियन्स ना थोडं जास्त हे आहे ना. त्यामुळे आम्ही नेहमी स्टुडंटला सांगतो की तुम्ही स्वतःला आजवर काय करा, अनालिसिस करा. तुम्हाला किती नॉलेज भेटलेलं आहे, शेवटी लेक्चर्स कशा असतात त्याच्यावर पण डिपेंड असतं सगळं. आणि तुम्ही इंटर्नशिप लगेच जॉईन करून घ्या, जेणेकरून काय तुम्ही ऍक्च्युअल प्रोजेक्ट तिकडे करू शकाल ना. आलं लक्षामध्ये. सो मला सांग, सपोज याच्या जे टेक्निकल राऊंड होता तुझ्यावाला, तो तुला काय वाटतं की नाही का किती त्यांनी क्वेश्चन विचारले, सगळ्यात हार्ड क्वेश्चन कोणता होता, सगळ्यात सोपा क्वेश्चन कोणता होता? त्याच्यामध्ये ऍज अ फ्रंट एंड डेव्हलपर साठीच ते बघत होते. तर मग त्यांनी डिरेक्टली, आता मी इंटर्नशिप केली आहे, मग कुठल्या प्रोजेक्ट वरती केली आहे, तर डिरेक्टली त्यांना तो पॉईंट घावला की आता प्रोजेक्ट आहे तर त्या प्रोजेक्ट वरतीच रिलेटेड विचारायचं. मग त्यांनी डिरेक्टली प्रोजेक्ट स्टार्ट केला आणि प्रोजेक्टच्या रिलेटेड विचारले की कुठला मॉड्यूल तू प्रॉपर हँडल केलास आणि त्याच्या रिलेटेड सगळं सांग. तर तो तसा हार्ड, म्हणजे स्वतः वर्क केलेलं त्याच्यावरती, त्यामुळं सांगता आलं, खूप प्रॉपर सांगता आलं की बाबा की असं मॉड्यूल म्हणजे ऍक्च्युअल मध्ये असं वर्क होतंय, ते प्रॉपर
होस्ट पण ती होती ना असं ओके साईट वगैरे, मग त्याच्या रिलेटेड ते बोलले. आणि इझिएस्ट क्वेश्चन म्हणजे जावास्क्रिप्ट मधले थोडेफार विचारले. ओके ओके. म्हणजे बघ की क्वेश्चन पण समोरचा ज्यावेळेस तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर काम केलेलं असतो, क्वेश्चन पण त्याच्यावरच तो विचारतो ना. येस, म्हणजे आणि तुम्ही जर काम केलेलं असेल तर इझी जातं, सोपं, कारण हो. ऍक्च्युअल काम केलेलं आहे ना ऍक्च्युअल आपण त्याच्यावर. काम केलेलं ते असतं. काही एवढं डिफिकल्ट वगैरे असं नसतं ना. हम्म. ओके. आणि मग नंतर इथं काय कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आला का सिलेक्शन झालं म्हणलं बाय डिफॉल्ट आला नसणारच ऍक्च्युली तो. हा, सो नाही. इथं कसं म्हणजे जे काय तू नंतर तिकडे ओव्हरकम केलेलं होतं कम्युनिकेशन स्किल, हा. इथं फायदा झाला त्याच्यावर? हो, खूप. आणि मेन कसं की कम्युनिकेशन मध्ये कॉन्फिडन्स लागतो, जे की एखाद्याला येत जरी असेल, कम्युनिकेशन प्रॉपर असेल तर कॉन्फिडन्समुळे आपल्याला बोलताच येत नाही. तर हे पण टेक्निकल मध्ये झालेलं की कॉन्फिडन्स बिल्ड झालेलं की आय टू आय कॉन्टॅक्ट बोलणं होणं, तो एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो ना, तर तो पण बिल्ड झालेला. त्यामुळे आता ह्या कंपनीमध्ये ना लाईक दोघं म्हणजे कॉन्फरन्स रूम मध्येच होती, तर दोघं माझे इंटरव्ह्यू घेत होते. तर माझ्या दोघांची पण आय कॉन्टॅक्ट होत होते. म्हणजे हे मला भारी वाटलं की हा कॉन्फिडन्स झालाय की आता कुठे जरी इंटरव्ह्यू दिला ना तर मी दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि हे काय झालं माहितीये का, की तुझे 10 कंपन्यांनी तुला रिजेक्ट केलं ना, त्यामुळे हा तुला कॉन्फिडन्स आला. नाही तर तू पहिल्याच कंपनी सिलेक्शन झाला असतं तुझ्यावर. तर इन केस कधी कधी काय होतं की काही गोष्टी चांगल्यासाठीच होतात. हो, आलं लक्षामध्ये? जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. ठीक आहे. सो गुड. मला सांग, तुझं जर सिलेक्शन झालं तर सगळं प्रोसेस, डॉक्युमेंटेशन सगळं कम्प्लीट झालं? येस, डॉक्युमेंटेशनचं सगळं जे काय ते सगळं पूर्ण झालं. तर जॉईनिंग कधी तुझ्याला? आता पुढच्याच वीक मध्ये जॉईनिंग आहे. ओके. हा. तर तुला अजून एक क्वेश्चन विचारतो मी आता. ठीक आहे ना, तू डिग्री कम्प्लीट केली आहेस, तू कोर्स कम्प्लीट केला, तू जॉईनिंग तुझं झाली, पण हे दॅट इज नॉट अन फायनल गोल. व्हॉट डू थिंक, व्हॉट इज युअर फायनल गोल? ऍक्च्युली आता आयटी मध्ये तर असं असतं की स्वतःला इतकं अपग्रेड करावं लागतं की नवीन नवीन टेक्नॉलॉजीज असतात, त्या सगळ्या शिकाव्या लागतात. तर आता मी आयटी मध्ये आले तर मला स्वतःला अपग्रेड करत राहायचं आणि जेवढ्या टेक्नॉलॉजीज येतील त्या सगळ्या शिकून मला माझं म्हणजे कसा वर्कआउट करता येईल असं करत मला चांगल्या पोझिशनला जायचं. ओके, दॅट इज ऑनेस्ट आन्सर. हा, सिम्पल. ऍज अ इंजिनियर जॉईन होऊन डायरेक्ट मॅनेजर, टीम लीड पर्यंत जायचंय मला आयटी मध्ये. ठीक आहे ना, स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर. आणि अजून एक मी तुला सांगतो की या गोष्टी जसं की आता तू बोलली की अपग्रेड होत होत राहायचे. आता नवीन ट्रेंड चालू झाला एआयचा. सो हे शिकतो की माझ्या फील्डमध्ये मला कसं एआय यूज करता येईल, कोणते एआय एजंट्स आहेत किंवा काय एआयची टेक्नॉलॉजी आली जेणेकरून माझं काम काय होईल, सोपं होईल. ते पण नॉलेज काय करून घेते, तू अपग्रेड करून घे. ठीक आहे ना. तो अजून एक क्वेश्चन आहे तुला की जे तू टेक्निकल राऊंड दिलेत बरेचशा 10, 15, 20 कंपन्यांचे जे काही टेक्निकल राऊंड दिलेत, सो तुला कळालं असेल की नाही का काय विचारतात, सिलेबस वगैरे सगळं. तर तुला काय वाटतं, आपण जे कोर्सेस डिझाईन केलेले तर तो सिलेबस आणि ते म्हणजे इनडिरेक्टली ते क्वेश्चन काय विचारतात की त्यांच्या कंपनीमध्ये तो युज होतो ना सगळं, इनडिरेक्टली तेच ते रिफ्लेक्ट करतात. सो तुला काय वाटतं त्यांनी क्वेश्चन, त्यांचा सिलेबस किंवा त्यांच्या टेक्नॉलॉजीज आणि आपला सिलेबस काय किती डिफरन्स आहे, काही डिफरन्स आहे का, किंवा तेच शिकवतो सिलेबस प्रॉपर आपला डिझाईन आहे का? ऍक्च्युली तसं तर डिफरन्स काहीच नाहीये. म्हणजे टेक्निकलने असं डिझाईन केलंय की ते सॅटर्डे संडे मॉक पण घेतात, त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू क्वेश्चन्स विचारतात की काय विचारलं जाईल तुम्हाला, एक्सपेक्टेड काय आउटपुट असेल कंपनीवाल्यांचं, प्लस इंटर्नशिपचं तर त्यांनी स्ट्रॉंग पॉइंटच केलाय तो. तर त्यामुळे आता तर मी ज्यावेळी इंटरव्ह्यू दिला त्याच्यामध्ये तर त्यांनी जे काही क्वेश्चन्स केले मला ते ऑलमोस्ट मला इथं झालेले, जे की माझ्या मॉक मध्ये झालेले. त्यामुळे मला त्या क्वेश्चन्सच्या असं रिलेटेड काहीच वाटलं नाही. आणि राहिला तर प्रोजेक्टचं तर ते तरी टेक्निकलने ऑलमोस्ट इंटर्नशिप मध्ये करूनच घेतलं. त्यामुळे असा डिफरन्स असा काहीच नाही, जे की सगळं कव्हर अप केलंय. म्हणजे आपला इंडस्ट्री लेवलचा सिलेबस आहे, दॅट इज माय पॉइंट. येस, आहे का नाही लक्षात? सो आता जाता जाता लास्ट प्रश्न मी तुला विचारतो की सपोज आता एखादा ग्रॅज्युएट मुलगा आहे, व्हॉट एव्हर, बी असेल, बीटेक असेल, बीकॉम असेल, बीसी असेल, सो त्याला आयटी मध्ये करिअर करायचंय, त्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय, तर तू त्याला काय सजेस्ट करशील? ऍक्च्युली कंपनीमध्ये कुठलंही काम करायचं म्हटलं तर आपल्याला मेन नॉलेज लागतं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग माइंड लागतं, त्याच्यानंतर कम्युनिकेशन लागतं. तर असं नाही की कुठली ब्रँचच पर्टिक्युलर हवी, एनी ग्रॅज्युएट कॅन्डिडेट करू शकतं. पण ह्या जर गोष्टी एकाच इन्स्टिट्यूटमध्ये मिळत असतील तर तशी इन्स्टिट्यूटमध्ये आपली टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे तर ती जॉईन करावी. आणि ह्या तिन्ही गोष्टी लाईक टेक्निकल, कम्युनिकेशन प्लस प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, लाईक ऍप्टिट्यूड, ह्या सगळ्या कव्हर करून इकडे इंटर्नशिप मिळते, इंटर्नशिप जॉईन करून इकडे जे काही कॉल्स मिळतात अप्लाय करत राहणं. ह्या दोन्ही गोष्टींमुळे कसं एक एक्सपिरियन्स प्लस येतोय, प्लस आपला कोर्स झालेला असतं, तर ह्या गोष्टी इझी वेनं होऊन जातात. जे की म्हणजे मला असं वाटतं की एखादी चांगली म्हणजे आपली टेक्निकल सारखी इन्स्टिट्यूट जॉईन करणं, ह्या तिन्ही गोष्टी कव्हर अप करणं, त्यांच्यावरती वर्कआउट होऊन आपलं इंटरव्ह्यू देणं. हा, म्हणजे आपण जर प्रिपेअर झालो तर आपलं कॉम्पिटिशन डिरेक्टली कमी होऊन जातं ना. आपण प्लेसमेंट कॉल पण देतो, सगळ्यात इम्पॉर्टंट इंटर्नशिप मध्ये टेक्निकल नॉलेज पण तुमचं सगळं होऊन जातं, आहे की नाही? कारण कसं शेवटी नॉलेज इज द इम्पॉर्टंट थिंग ना, या सगळ्या गोष्टी आहेत. बेस्ट ऑफ लक फॉर युअर प्रोफेशनल जर्नी. थँक्यू सर.
ओके चला. तुम्ही देखील ग्रॅज्युएट असाल, टेक्निकल बॅकग्राऊंड, नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड, तुम्हाला देखील किशोरीसारखं IT कंपनीमध्ये करिअर करायचं असेल तर आपल्या फेसबुक पेजला लाईक करा, इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करा, आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि एकदा इन्स्टिट्यूटला नक्की व्हिजिट करा. थँक्यू व्हेरी मच.